बर्फाचा गोळा. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या कडक उन्हानंतर सूर्य आता मावळणार होता. गट्टू आणि चिंकी कूलरची थंड थंड हवा खात झोपले होते. थोड्याच वेळात आई त्यांना उठवायला येते. गट्टू, चिंकी, चला उठा आता. 5 वाजत आलेत आणि तुमचे मित्र तुम्हाला खेळायला बोलवायला आलेत. फ्रेंड्स आलेत हे ऐकून गट्टू आणि चिंकी दोघांची झोप उडते आणि ते दोघेही पटकन उठून तोंड धुवायला जातात. लिव्हिंग रूम मध्ये त्यांचे मित्र गुड्डी आणि हरी यांना रूह अफजाई देत असते. थँक्यू आंटी. थँक्यू काकू, मजा आली रूह अफजा पिऊन. अरे अरे, वेलकम मुलांनो. बाहेर किती ऊन आहे ना, म्हणून तुमच्यासाठी गारगार रूह अफजा. हे तुम्हाला खेळण्यासाठी अजून ऊर्जा देईल. सगळे हसू लागतात. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी तोंड धुवून तिथे येतात. चला गुड्डी आणि हरी, आपण सगळे जण घराच्या समोरच्या प्लेग्राऊंड मध्ये खेळायला जाऊ. तिथे किती झोपाळ्या आहेत. हो, आणि मी माझं बॅडमिंटन सुद्धा घेतलं आहे. आपण सगळे बॅडमिंटन सुद्धा खेळू, ओके? हो चिंकी, नक्की. खूप मजा येईल. तिथे गोळेवाले काका सुद्धा येणार आहेत. चला लवकर जाऊयात. हो मुलांनो, तुम्ही सगळे आता तुमचा रूह अफजा संपवा. गट्टू, चिंकी, तुम्हीही तुमचा रूह अफजा संपवा, मग खेळा. त्यामुळे खेळताना तुमच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही. हे ऐकून सगळी मुलं आपापला रूह अफजा पटकन संपवतात आणि चौघेही प्लेग्राऊंड मध्ये खेळायला निघतात. प्लेग्राऊंड मध्ये जाऊन सगळेजण झोके घेऊ लागतात. चला आपण त्या घसरगुंडीवर जाऊया. ती किती मस्त आहे. हो गट्टू, चल. इथे केवढी मजा येते आहे ना झोका खेळायला. बघा, गोळेवाले काका केव्हा येणार आहेत. मला तर माझ्या आवडीचा काला खट्टा गोळा खायचा आहे. हो खरंच, मलाही आता वाट बघायचा कंटाळा आलाय. मी तर मँगो फ्लेवरचा गोळा खाणार आहे. काय चिंकी, तू कोणता फ्लेवर खाणार? मी तर काका आल्यानंतरच ठरवणार. पार्क मध्ये झोका खेळल्यानंतर गट्टू, चिंकी, गुड्डी आणि हरी चौघे मिळून बॅडमिंटन खेळतात आणि खूप एन्जॉय करतात. अर्धा तास खेळल्यानंतर ते चौघे थकून तिथेच जाऊन बसतात. सगळ्या मुलांना उकाड्यामुळे खूप घाम येत होता. तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू येतो. गोळा घ्या गोळा, थंड थंड गोड गोड गोळा घ्या. गोळेवाल्या काकांचा आवाज ऐकून सगळी मुलं एकमेकांकडे बघतात. चला आपण सगळे घरी जाऊन आईकडून गोळ्यासाठी पैसे घेऊन येऊ. पण तोपर्यंत ते काका दूर निघून तर जाणार नाहीत ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू आईकडून लवकर पैसे घेऊन येतो आणि तुम्ही दोघे गोळेवाल्या काकांना पुढे जाण्यापासून थांबवा. सगळी प्लॅनिंग करून ती मुलं पटकन उठतात आणि धावतच प्लॅन प्रमाणे काम करू लागतात. गट्टू आणि चिंकी आईकडून गोळ्यासाठी पैसे घेतात आणि गुड्डी आणि हरी धावत जाऊन गोळेवाल्या काकांना थांबवतात. अरे गोळेवाले काका थांबा, आम्हाला कुल्फी घ्यायची आहे. हो हो काका, थांबा. आम्ही खूप वेळापासून तुम्हाला बोलावतोय. अरे अरे मुलांनो, तुम्हाला पळून पळून चांगलाच दम लागलाय. थांबा, मी आता तुम्हाला एक मस्त गोळा खाऊ घालतो. काका, आमच्यासाठी 4 गोळे बनवा. हो हो नक्कीच मुलांनो, सांगा कोणकोणता फ्लेवर खाणार तुम्ही सगळे? मला तर मँगो फ्लेवर हवाय. आणि माझ्यासाठी एक काळा खट्टा फ्लेवरचा गोळा बनवा. मी एक मिक्स गोळा खाईल ज्यात सगळे फ्लेवर्स असतील. मला एक गावा फ्लेवरचा गोळा खायचाय. हो हो मुलांनो, माझा आज बनवलेला गोळा खूप खास असणार आहे. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात आणि विचारात पडतात. का काका, आज गोळ्यामध्ये खास काय? मुलांनो, आज मी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीचाच फ्लेवर नाही तर तुमच्या आवडीच्या आकाराचाही गोळा देणार आहे. वाव, याचा अर्थ असा आहे की आम्ही जो आकार सांगू त्या आकारात तुम्ही गोळा बनवून देणार. हो हो अगदी बरोबर म्हणालीस. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. चला मुलांनो, मला पटापटा सांगा कुणाला कुठल्या आकाराचा गोळा खायचा आहे ते. काका, माझ्या गोळ्याचा शेप अगदी राऊंड राऊंड असायला हवा. तर मग मला चौकोनी गोळा बनवा काका. मला लंबगोल आकाराचा गोळा हवाय.
सगळ्यांपेक्षा वेगळा. मला तर त्रिकोणी आकाराचा गोळा हवाय. हे घ्या मुलांनो, तुमच्या आवडीचे गोळे. सगळी मुलं आपापला गोळा घेऊन काकांना थँक्यू म्हणतात. गोळा खाताना चौघेही जण ग्राउंड मध्ये बसतात आणि गप्पा मारू लागतात. अंधार होऊ लागला होता आणि खेळून सगळी मुलं आपापल्या आईबाबांबरोबर आपल्या घरी परतत होते. गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांचा गोळा तर संपतो, पण त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात आई त्यांना हाक मारते. मुलांनो, चला सगळे आत या. गुड्डी आणि हरी, तुमच्या घरूनही फोन आला होता. तुमची आई तुम्हाला बोलावतीये आणि आता रात्रही होणार आहे मुलांनो. हो काकू, आम्हीही आता निघतोच आहे. बाय गट्टू चिंकी. बाय बाय गट्टू चिंकी. बाय बाय. बाय बाय. उद्या तुम्ही दोघं परत या. आपण परत गोळा खाऊ आणि खूप मजा करू. हो, आम्ही उद्या नक्की येऊ गट्टू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.